गुड मॉर्निंग मित्रांनो. दिखाई साईज मित्रांनो बघा, आपण हे घेतोय सामान घ्यायला आलो आपण. आपल्याला हे घ्यायचे सतरंजी घ्यायची आपल्याला एक, आणि हे घ्यायचे चटई घ्यायचे. बघा ही चटई, ही 6x6 आहे ना, 6x6ची चटई आहे. क्या इसका प्राइस है? हो जाएगा. और वो कितना है, वो क्या साइज का है? 6x4 4x6 4x6. हाँ, रेट में कुछ कम होगा कि नहीं? होलसेल क्या रेट होलसेल है? इसके दाम में क्या देगा सर? 220 मित्रांनो, 220 म्हणतात. कमी काय होणार नाही म्हणतात, एकदम रिजनेबल रेट आहे असं म्हणतात. तर चला बघूया, आपले एक चटई घ्यावी लागणार आहे कंपनीत कामगारांना द्यायची. आणि सतरंजी है इसको ऊपर डालने के लिए. ही सेम साइज आहे 6x6. एक सतरंजी लागणार आहे आपल्याला आणि एक चटई लागणार आहे. 4x6 येते. कशामध्ये? 7 5x7 येते ना, तर 5x7 दाखवा. एक सतरंजी आपण घेऊया मित्रांनो 5x7 मध्ये, आणि एक चटई घेऊया त्यांना. तर कंपनीत लागतं झोपण्यासाठी. आणि त्यांना आज दुपारीच कंपनीकडे जेव्हा त्यांनी सांगितलेलं मला की एक चटई पाहिजे आणि सतरंजी पाहिजे. तर बघूया, आता वेळ मिळाला, आलो आहे मार्केटला, तर घेतो त्यांना नेऊन देतो. तिकडे त्यांना हाताला काहीतरी पाहिजे, तर गरमी चालली भयंकर. तर बघूया सर. हां, तो इसका साइज क्या है? बघा मित्रांनो, ही एक खाली हंतरासाठी आहे. ये 6x6 है क्या? 4x6 लग रहा है. ये 5x7 और वो 4.5x7. क्या प्राइस है दोनों का? 650 हां मित्रांनो, 650ची म्हणतात, ती 550ची म्हणतात. बघूया, आपण निगोशिएट करूया, काय कमी करतात ते पाहूया. आणि एक चटई आणि एक ह्यातला आपण घेण्याचं आपलं हे राहील. आणि मित्रांनो, ते ओसवाला शॉप आहे, इथे बऱ्याच गोष्टी आहेत हँडलूमच्या. कोणाला काय घ्यायचं कधी असेल तर ह्या ठिकाणी नक्की या. बेडशीट वगैरे, टॉवेल वगैरे पुष्कळ गोष्टी आहेत. तर कोणाला लागलं तर ह्या ठिकाणी नक्की या, नक्की घ्या. चला, मी ह्या 2 गोष्टी घेतो, काहीतरी बोलून किती म्हणतात ते बघतो. चला, बाय बाय. हां, तुम्हाला शॉपचं नाव पण दाखवतो. आता याची इच्छा आहे की शॉपचं नाव दाखवू आपण. हां, एक मिनटं. हे बघा, श्री पुरोहित हाऊस हे दुकान आहे इकडे. तर कोणाला काय लागलं कधी ओसवालमध्ये तर नक्की या, इकडे भरपूर सामान आहे इकडे, आणि इथून नक्की घ्या. ठीक आहे. तर आपल्याला या 2 गोष्टी हव्या होत्या. आपल्याला सामान काय लागणार नाही आहे. आपण या 2 गोष्टी घेऊया आणि आपण निघूया. तर गर्दी आहे शॉपला, बऱ्यापैकी कस्टमर ऑर्डर्स वगैरे पडलेले आहेत. चिकार वगैरे पार्सलचे ऑर्डर्स वगैरे पडलेले आहेत. लोक आतमध्ये फुल आहेत, बाहेर फुल आहेत, आणि बऱ्यापैकी ऑर्डर्स चालू आहेत. अनिल 15 कामामध्ये बिझी आहे आपल्या. तर ठीक आहे, बघूया. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी आज काही मटेरियल मागवलेलं आहे. हे बघा, नॉर्मली आपण हे पॉपर वापरतो, आणि हे दुसरे पॉपर असतात बघा ते, पण त्यामध्ये कचरा पुष्कळ होतो. त्यामुळे आपण हे पॉपर वापरतो. याच्यामध्ये कचरा असतो पण पेपरचा असतो, त्यामुळे लोक जास्त करून हे प्रेफर करतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी आज काय काय मागवलं. तुम्हाला 2-3 गोष्टी मी दाखवणार आहे, जास्त नाही, पण 2-3 तुम्हाला गोष्टी मी दाखवणार आहे की काय असं वेगळं मागवलेलं आहे. हे बघा, त्यानंतर आजकाल ट्रेंडिंग चाललेलं आहे हे बघा, हे मी क्राऊन मागवलेले आहेत. लहान मुलींना वगैरे ह्यातले क्राऊन पुष्कळ आवडतात. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी क्राऊन कसे आहेत ते. कोण भविष्याचे आपले कस्टमर्स वगैरे असतील आणि त्यांना कधी काय हवं असेल तर आमच्याकडून या तुम्ही. हे बघा, हे मस्त नाजूक असे हे गोल्डन कलरमध्ये, आणि इकडे आहे दुसरे हे बघा सिल्वर कलरमध्ये, आणि छान असे बारके क्राऊन्स आपल्याकडे आलेले आहेत. तर कोण असतील कस्टमर्स त्यांना हवे असतील क्राऊन्स तर त्यांनी नक्की आपल्या शॉपला क्रिएटिव्ह बेकरला व्हिजिट करा, तुम्हाला मिळतील इकडे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दाखवतो मी आजकाल ट्रेंडिंग चाललेलं आहे ह्या कॅन्डल्स. ह्या ज्या ट्विस्टेड कॅन्डल्स आहेत या आजकाल प्रत्येक केकवर जास्त करून असतात. हे प्रत्येक वेळेचा एक काळ असतो, प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलत असते. तुम्हाला दाखवतो मी, बघा, तुम्हाला आवडेल बघायला की ही पूर्वी एक काळ होता, फार पूर्वी. आता जी लोक फार पूर्वीचे आहेत 90-2000च्या काळात, त्यांना समजेल लगेच. पूर्वी ह्या कॅन्डल मित्रांनो चालायच्या केकवरती,
मग असा काळ बदलला की थोड्या दिवसानंतर एक नवीन कॅन्डल्स मार्केटला आल्या आणि त्याला आपण म्हणायला लागलो मॅजिक कॅन्डल्स. हे बघा मित्रांनो, या आहेत मॅजिक कॅन्डल आणि ह्या आपण वापरायला लागलो. आणि मित्रांनो बघा, ह्या आपण वापरायला लागलो मॅजिक कॅन्डल. ह्या आता विझवल्या तर लगेच विझत नाहीत, परत लगेच पेटत राहतात. आणि मग हा जो ह्याचा जमाना गेला, त्यानंतर ह्या कॅन्डल्स आल्या, बरोबर. आणि ह्याच्या नंतर साधारणतः मग थोडे दिवस ह्या अशा इमोजीवाल्या कॅन्डल्स आल्या. ह्या थोडे दिवस चालल्या व्यवस्थित केक शॉपला. आणि त्यानंतर मग एक काळ असा आला की भरपूर दिवस चालल्या ह्या स्पार्कल आल्या मार्केटला. पण आजकाल लोक थोडं स्पार्कलला पण लागले अवॉइड करायला, कारण की ह्याची जी ॲश असते ती केकवरती पडते. मग त्यामुळे लोक जास्त करून ह्या पण आता घ्यायला मागत नाहीत. आता हा पण होत चालला आउटडेटेड. आणि आता मग मार्केटला काय यायला लागलं तर बरं, आता मार्केटला यायला लागल्या ह्या स्पायरलवाले जे असतात ट्विस्टेड कॅन्डल्स. तर ह्या आता जास्त करून मार्केटला यायला लागल्या. आणि लोक आता ह्याच्यामध्ये भरपूर कलर्सच असं दाखवतो मी. आता मग हा एक कलर आहे मरून कलर. मरून कलरच्या बरोबर दुसरा ह्याच्याबरोबर 2-3 कलर आलेले आहे बघा. हा एक सिल्वर कलर सुद्धा आलेले आहे ह्या कॅन्डलमध्ये. सिल्वर आहे, मरून आहे आणि एव्हरग्रीन असा लोक. तर मित्रांनो, कोणालाही याच्यामध्ये काय कुठली गोष्ट हवी असेल तर आपल्या क्रिएटिव्ह बेकरचं शॉप आहे बोईसरमध्ये. तर कोणी इकडून घेऊ शकतं. आणि आता अशा ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत ऑलरेडी. पण तुम्हाला मी काय बघा, ब्लू कलर सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी सांगितले 4 कलर हे ऑलरेडी आहे. आणि ब्लू अजून एका दुसरा मोठा कलर आहे कुठला तरी अजून. हे बघा, त्यात मिक्स सुद्धा आहे की ज्याला कोणाला मिक्स हवं असेल प्रत्येक कॅन्डलचा एक कलर, तर तो सुद्धा कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे, मार्केटला आलेला आहे. ते पॉपर्स तुम्हाला दाखवले मित्रांनो. स्पार्कल तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे काय कुठल्या गोष्टी असतात. पण जास्त नवीनमध्ये काय नाही, पण नवीनमध्ये ह्या 2 गोष्टी आलेल्या ते आजकाल जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि लोक ते जास्त करून घेत आहेत. तर ते तुम्हाला दाखवायचं होतं की कसा काळ बदलला, की पूर्वीच्या साध्या कॅन्डलपासून ते मॅजिकपासून ते इमोजीच्या कॅन्डलपासून ते आता ह्या स्पार्कलच्या कॅन्डलपासून ते आता ह्या ट्विस्टेड कॅन्डलपर्यंत केकचा जमाना कसा बदलला हा मित्रांनो आपण तुम्हाला खास दाखवायचं होतं. चला ठीक आहे, ब्लॉग बघत राहा मित्रांनो. हे सामान लावतो मी आणि तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत राहा. बाय बाय. चला मित्रांनो, बंद करून आपण निघतोय आपल्या घरी जायला. एक शेवटची ऑर्डर आहे पण ते अजूनपर्यंत कोण घ्यायला आलेलं नाहीये. इसका अभी तक आया नहीं ना, तो इसको भी लगा है कोई तो राइडर. थोड़ी देर मेरे ख्याल से आया तो आया. लटका के रख दे. क्या कर रहे तू? हाँ चलो ठीक आहे, कोण रात्री घेऊन जाईल. तर तू चमन करके कोई तो लगा आहे रायडर. मित्रांनो एक ऑर्डर आहे, शेवटची स्विगीची ऑर्डर आ गया वाटतं बघा. नाव घेतलं आपण आणि लगेच कोण ना कोण हजर झालेलं आहे रायडर. लेट तर लेट 11:30 वाजता, पण माणूस हजर झालेला आहे मित्रांनो. चला चलो दे दो, जाने दो उसको. चलो बाय बाय. चलो हम लोग निकलते अभी. ऑर्डर मित्रांनो लागलेली आहे शेवटची. चल घुमाले गाडी भैया. चला आपण आपल्या गाडीने प्रदीपवरून निघूया. आपलं काम तमाम. रस्ता शांत मित्रांनो. चला बाय बाय.